कारण जेवढ्या ताकदीनं त्यावेळेला लावण्या यायच्या, खूपशा लावण्या मी पण गायलोय, माझं रेकॉर्ड चांगलं आहे. आणि इतकी छान त्याची चाल केलेली आहे, तुम्ही लिहिलंय आणि तुम्ही दिग्दर्शित केलंय आणि कामही केलंय. दिग्दर्शनाचं, नृत्य दिग्दर्शनाचं तुम्हाला ज्ञान असल्यामुळं स्क्रीनवर तुम्ही फार इझिली केलंय ते, म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर असं काही टेन्शन नव्हतं. तुम्ही खूप चांगलं फेस केलंय कॅमेराला. आणि आमची ही लावण्यवती गाणारी मुलगी इतकं छान डान्स करू शकते, पण आज तेही करायला लागतं. आमच्या वेळेला काय करताना कंबर तिथंच राहिली तर मुश्किल व्हायची, म्हणून डान्सच्या भानगडीतच नाही पडलो मी. पण जसं ज्ञानेश्वरीच्या तोंडातनं निघालं की मला वाटतंय हा धागा धरून तुझ्या या प्रोडक्शनचं सार्थक करावं, सिनेमा बनवावा याच्यावर. कारण मला आठवतंय राम तेरी गंगा मैलीच्या आधी आमचा कुठेतरी सत्कार होता प्रेमरोगसाठी, आणि दादू रवींद्र जैन साहेब स्टेजवर गात होते, एक राधा एक मीरा ते गाणं. तर राजसाहेब पुढच्या रांगेत फर्स्ट रोमध्ये बसले होते, त्यांच्या पाठीमागे मी बसलेलो होतो. मला ते अरे सुरेश, ये गाना दादू का ही है? मैंने बोला जी उन्होंने लिखा है, उनका ही है. अच्छा. तर आम्ही मग सत्कार स्वीकारायला वरती स्टेजवर जाताना त्यांनी खिशात हात घातला, 101 रुपया काढला आणि दादूंच्या हातात ठेवला कि दादू तुम मेरी नेक्स्ट पिक्चर कर रहे हो और मुझे टाइटल भी मिल गया इधर तुम्हारा गाना सुनते सुनते, राम तेरी गंगा मैली. तर तो धागा धरून त्या गाण्याचा, एक राधा एक मीरा दोनों ने शाम को चाहा, अंतर क्या दोनों में देखो, एक प्रेम दीवानी एक दर्द दीवानी. तर खरं क्रिएटिव्ह काम असंच होतं. हॉटेलची बुकिंग करून तिथं लिहिलेलं ते पॉप्युलर होईल की ते रुचेल लोकांना याचा काही भरोसा नसतो, पण त्यांना मजा मारायची असते म्हणून ते हॉटेल बुक करतात. गाणं हे रेस्टरूममध्ये पण सुचतं किंवा एखादा विषय तर त्यामुळं सावनी तू अत्यंत चांगलं तू डान्सही करतेस. तशी आईबाबांनी एक सुंदर मुलगी ह्या दुनियेत दिली आणि संगीताची विरासत तिला मिळालेली असल्यामुळं, आणि सगळ्यात अंडरलाईन करण्याची गोष्ट म्हणजे इतकी गोड आणि इतकी साधी मुलगी आहे ही की तिला या सा प्रोडक्शन ला इतक्या मी शुभेच्छा देतो की तिनं येऊन टी सिरीज आणि सारेगमापर्यंत मजल मारावी अशी देवाजवळ प्रार्थना करतो. विश यू ऑल दी बेस्ट. आणि मी वयानं मोठा असल्यामुळं आता हे झाकलं गेलंय थोडं, पण ते माझं नाही आहे, आत जे आहे ते लावलेलं आहे. तर माझा तुला खूप आशीर्वाद आणि बरं. आणि तुम्ही खूप छान काम केलंय आणि तुम्ही जरूर सिनेमावाल्यांचे डोळे उघडाल, ते तुम्हाला जरूर घेतील. नाही घेतलं तर मला सांगा. धन्यवाद, नमस्कार मला बोलवल्याबद्दल. आणि आई बाबा सावनीचे आमच्या अगदी प्रेमातली माणसं आहेत, त्यामुळं त्यांच्या लेखीचा हा असा ग्राफ बघताना त्यांनाही खूप धन्य वाटत असेल.
आणि मी त्यांच्याबरोबर आहे. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद सुरेशजी.